नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दहशतवादी गट आणि त्यांचं लक्ष ठरलेले देश यांच्यात भेदभाव न करता दहशतवादाविरोधात जगानं एकत्र लढावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी. आयात केलेल्या डाळीबाबत धोरणात्मक निर्णय चुकल्यामुळेच डाळी महागल्या, शरद पवार यांची टीका. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द. गेले काही वर्ष शिक्षणाचं बाजारीकरण झालं असल्याची खंत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडून व्यक्त. जगभरात नाताळचा उत्साह, गोव्यातही ख्रिसमस कार्निवलची धूम, नागपुरातही बाळ येशूच्या जन्माचं स्वागत. आणि उत्तर भारतात थंडीची लाट कायम, राज्यातही पारा उतरला, मुंबईतही थंडी वाढण्याची शक्यता. पाहूया सविस्तर वृत्त. रशिया दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रेंड्स ऑफ इंडिया नावानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक घडामोडींचे विविध रंग पाहायला मिळाले. रशिया भारताचा खरा मित्र आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सर्व ताकदीनिशी रशिया नेहमीच आमच्या सोबत होता. दहशतवादाविरोधात भारताच्या विचारांना आज अनेक देश पाठिंबा देत आहेत असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. हम दुनिया को समझा समझा करके थक गए कि आतंकवाद को न कोई सीमाएं होती हैं, न कोई समय होता है, न ही उसका कोई टारगेट तय होता है. वो कहीं पर भी धमक सकता है. वो निर्दोषों को मारने पर तुला हुआ है. 30 साल तक हमारी बात जो मानी नहीं, आज आतंकवादियों ने के करतूतों ने, उनकी बेरहमी ने, निर्दोषों पर हो रहे हैं उनके जुल्म के तौर तरीके ने पूरे विश्व को झकझोर दिया. और पूरी दुनिया आज हिंदुस्तान की उस बात को मानने के लिए मजबूर हुई है कि आतंकवाद ये मानवता का दुश्मन है और मानवता में विश्वास करने वालों को एक आना अनिवार्य हो गया है. ये बात आज दुनिया के गले उतारने में हिंदुस्तान सफल हुआ है. भारत आणि रशियानं आपले सामरिक संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच विविध क्षेत्रांचे 16 करार केले आहेत. सैन्य दलाच्या 226 हेलिकॉप्टर्सच्या निर्मितीसह 12 अणुभट्ट्या उभारणं यांचाही या करारात समावेश आहे. या करारातल्या प्रकल्पात भारतीय कंपन्यांचाही समावेश असणार आहे. त्याचबरोबर रेल्वेबाबतही सहकार्य करण्याची योजना या करारात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्रालाही काल भेट दिली. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीस्थळालाही पंतप्रधानांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधानांना महात्मा गांधी यांच्या हस्ताक्षरातलं एक पान आणि 18व्या शतकातल्या बंगालची एक तलवार भेट दिली. पंतप्रधानांचा रशिया दौरा आता संपला असून ते आज काबूल इथं पोहोचले आहेत. राजकीय नेत्यांनी राजकारणात आरोप प्रत्यारोप करताना भाषेचं भान बाळगत राजकारणाची प्रतिष्ठा जपावी असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे. आपल्या ब्लॉगमध्ये जेटली यांनी काँग्रेसची अधिवेशन काळातली भूमिका आणि आम आदमी पार्टीच्या वक्तव्यावर टीका केली. संसदेच्या कामकाजाबाबत काँग्रेसनं घेतलेल्या अतार्किक पवित्र्यामुळे या संस्थेलाच धोका निर्माण झाला आहे. याकडे पक्ष नेतृत्वानं लक्ष द्यावं असं जेटली यांनी म्हटलं आहे. या राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. किरकोळ क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला पूर्वी विरोध करणारे आता परवानगी देत आहेत. आयात केलेली तूर डाळ बंदरात येऊन अडकली, ती लवकर बाजारात आली नाही. हा धोरणात्मक निर्णय चुकला आणि तूर डाळ महाग झाली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. द पूना मर्चंट चेंबर्सतर्फे शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला द पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबोळे, हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव उपस्थित होते. यावेळी मानपत्र महात्मा फुले मंडईच्या गणपतीची चांदीची मूर्ती पवार यांना देण्यात आली. ऑनलाईन रिटेलबाबत आता सरकार विचार करत आहे. आम्ही सत्तेत असताना आमचा प्रस्ताव होता तेव्हा त्यांनी विरोध केला होता असंही पवार यावेळी म्हणाले. केंद्र सरकारनं कांद्यावरचं किमान निर्यात मूल्य रद्द केलं.
या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. परदेशी व्यापार महासंचालनालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली. गेल्या ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारनं किमान निर्यात मूल्यात वाढ करून ते $700 प्रतिटन केलं होतं. किमान निर्यात मूल्यात वाढ केल्यामुळे निर्यातीला पायबंद बसून देशांतर्गत बाजारातल्या पुरवठ्यावर अनुकूल असाच परिणाम होतो. गेली 15 ते 20 वर्ष महाराष्ट्रात शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे. पण शिक्षण व्यवस्थेत जोपर्यंत चारित्र्य नम्रता येत नाही तोपर्यंत ज्ञान आणि संपत्ती निर्माण होणार नाही, असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्तानं राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन पर्रिकर आणि चित्रपट दिग्दर्शक राज दत्त यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक माणूस हा जन्मभर विद्यार्थी असतो, त्यामुळे आपणही आयुष्यभर विद्यार्थी परिषदेचे सदस्य राहू, असंही पर्रिकर म्हणाले. संयमानं ताकद वाढते, विनयानं धार चढते, त्यामुळे प्रत्येकानं आपली स्वतःची ताकद निर्माण करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. 3 दिवस चालणाऱ्या अधिवेशनात विद्यार्थी परिषदेचे अनेक प्रतिनिधी राज्याच्या विविध भागातून सहभागी झाले आहेत. औरंगाबाद इथं होणाऱ्या नवीन राष्ट्रीय महामार्गामुळे या परिसरातल्या औद्योगिकीकरणाला वेग येईल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार अतुल सावे यांनी व्यक्त केला. जालना इथं होणाऱ्या ड्रायपोर्टमुळे वर्षभरात सुमारे 70 कोटी रुपयांची बचत होईल, असंही ते म्हणाले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज या प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. या निमित्तानं औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. राज्यातल्या भाजप सरकारला जनतेच्या कोणत्याही प्रश्नाचं गांभीर्य नाही. तिजोरीत पैसा नसताना देखील सर्वांना खुश ठेवण्यासाठी हे सरकार निव्वळ घोषणांचा पाऊस पाडत आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर इथं आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्याच्या उत्पन्न वाढीच्या कोणत्याही योजना सरकारकडे नाहीत. भाजपा आणि शिवसेना यांच्यातल्या अंतर्गत वादाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे, असा आरोप पवार यांनी केला. सत्ताधारी आघाडीत सामील असल्याचं शिवसेना विसरली आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. ग्रामीण भागातल्या महिलांची आर्थिक ताकद वाढवायची असेल तर त्यांनी संघटित होणं गरजेचं आहे आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांची एक मजबूत ताकद तयार होईल, असं प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीनं आयोजित सरस या ग्रामीण उत्पादन प्रदर्शनाचं उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. बचत गटांना प्रोत्साहन मिळवून देण्याकरता या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात असल्याचं केसरकर म्हणाले. वाशिम इथं राज्यातलं 4थं शासकीय दंत महाविद्यालय होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात केली होती. या घोषणेचं वाशिमच्या जनतेनं स्वागत केलं आहे. पश्चिम विदर्भात एकही दंत महाविद्यालय नसून या घोषणेनं वाशिमच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा वाशिमच्या जनतेनं व्यक्त केली. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यात शासकीय महाविद्यालयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांची सोय होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. वाईट प्रवृत्तींचा त्याग करून सदसत विवेकबुद्धीनं वागा, या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण इथं 22 प्रतिज्ञा अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. मनुष्याचं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं तर शारीरिक आरोग्य चांगलं राहतं आणि त्यासाठीच बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा तयार केल्या. अंधश्रद्धेला बळी न पडता स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा, अपप्रवृत्तींचा त्याग करा, असं तत्व बाबासाहेबांनी या प्रतिज्ञांद्वारे सांगितलं आहे. 14व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं काल करण्यात आलं. तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा सर्जनशील कलाकृतींना राज्य सरकारकडून कायम पाठिंबा मिळेल, असं मत तावडे यांनी व्यक्त केलं. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्या मुलाखतीवर आधारित इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद वहिदा रेहमान हितगुजातून उलगडलेली या पुस्तकाच्या 2ऱ्या आवृत्तीचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, सिनेनिर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यावेळी उपस्थित होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस.
जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेले वाजपेयी 1957च्या दुसऱ्या निवडणुकीत विजयी होऊन लोकसभेत गेले. त्यानंतर 1977 मध्ये जनता पार्टीच्या सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रीपद भूषवलं. 1996च्या लोकसभा निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान बनले. परराष्ट्र व्यवहार आणि सामरिक संबंध वृद्धिंगत करण्याबरोबरच वाजपेयी सरकारने आर्थिक आघाडीवरही देशाला मजबूत बनवलं. देशाच्या चारही टोकांना जोडण्यासाठी त्यांनी सुवर्ण चतुष्कोन योजनेची आखणी केली. त्यांनी देशाला दिलेल्या योगदानाबद्दल नरेंद्र मोदी सरकारनं 2014 मध्ये त्यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवलं. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या कर्नल सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कारासाठी भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक आणि फलंदाज सय्यद किरमाणी यांची निवड झाली आहे. मुंबई समितीच्या बैठकीत हा निर्णय एकमतानं घेण्यात आला. मानचिन्ह, मानपत्र आणि 25 लाख रुपयांचा धनादेश असं पुरस्काराचं स्वरूप आहे. सय्यद किरमाणी यांनी 1976 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करून अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. 1982 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कामठी रोडवर असलेल्या चर्चमध्ये भगवान येशू ख्रिस्ताचा हा जन्मदिवस बरोबर मध्यरात्रीच्या सुमाराला हा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदर चर्चच्या परिसरात आनंद गीत सादर करण्यात आलं. यावेळेला चर्चचे फादर यांनी उपस्थित असलेल्या बांधवांना मार्गदर्शन केलं. येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात आली होती. यावेळेला चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. जगभरात आणि देशातल्या कानाकोपऱ्यात ख्रिसमस अर्थात नाताळचा सण आज मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येत आहे. आजच्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. चंद्रावर आढळून सांताक्लॉज अनेक भेटवस्तू घेऊन येईल अशा गोष्टी लहान मुलांना सांगितल्या जातात. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी काही जण सांताक्लॉज बनून लहान मुलांना भेटवस्तू देत होते. जगभरातल्या लोकांना शांती आणि बंधुता जोपासण्याचा संदेश हा सण देतो. उत्तर भारतातल्या डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीचा जोर वाढला आहे. धुक्यामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्लीचं कालचं तापमान 7.2 इतकं नोंदवलं गेलं, तर उत्तर प्रदेशात थंडीमुळे लोकांचे हाल होत आहेत. धुक्यामुळे उत्तर भारतातल्या रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. अमृतसरमध्ये तापमान -0.2 इतकं नोंदवलं गेलं. हरियाणातल्या नारनौल इथंही तापमान 3.5 इतकं होतं. या राज्यातलं हवामान. राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका वाढला असून नाशिक जिल्ह्यात तिफाड इथं सर्वात कमी म्हणजे 5.6 तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रातही शीतलहर कायम असून जळगाव आणि मालेगाव इथं पारा 10 खाली उतरला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही तापमानानं दशकभरातला नीचांक गाठला आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादी गट आणि त्यांचं लक्ष्य ठरलेले देश यांच्यात भेदभाव न करता दहशतवादाविरोधात जगानं एकत्र लढावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी. आयात केलेल्या डाळीबाबत धोरणात्मक निर्णय चुकल्यामुळेच डाळी महागल्या, शरद पवार यांची टीका. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द. गेले काही वर्ष शिक्षणाचं बाजारीकरण झालं असल्याची खंत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडून व्यक्त. जगभरात नाताळचा उत्साह, गोव्यातही ख्रिसमस कार्निव्हलची धूम, नागपुरातही बाळ येशूच्या जन्माचं स्वागत. आणि उत्तर भारतात थंडीची लाट कायम, राज्यातही पारा उतरला, मुंबईतही थंडी वाढण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.